भारतीय जनता पार्टीला सध्या 46 वर्ष पूर्ण होत आहे. एकंदरीत भाजपाचा जो प्रवास आहे त्याबद्दल काय म्हणणे? नमस्कार. एमएन न्यूज चॅनलच्या आपल्याला शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीची गेल्या 46 वर्षापासून वाटचाल जनसंघापासून सांगतो. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1951 जनसंघाची स्थापना झाली. भारतीय जनसंघाचे पहिले अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी होते. तदनंतर जनसंघ तब्बल 1975 पर्यंत वाटचाल करत आला. जनसंघाचे त्यावेळेचे श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्यानंतर जनसंघाचं नेतृत्व मान्य अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांनी केलं आणि या पहिल्या 77 पर्यंत हे लोक जनसंघामध्ये होते. परंतु देशामध्ये 1975ला इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. त्यावेळेला देशभरातल्या सर्व विरोधी पक्षांना त्यामध्ये जनसंघाच्याही लोकांना, संघटना काँग्रेस, समाजवादी पार्टी, इतर सर्व पार्टी, कम्युनिस्ट मार्क्सवादी या सर्व लोकांना त्यावेळेस जेलमध्ये डांबण्यात आलं होतं. सामान्य कार्यकर्त्यापासून त्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांना त्यावेळेस तुरुंगात घातलं होतं. आणीबाणीच्या कारणामुळे तब्बल 22 महिने त्यावेळेला सगळे नेते जेलमध्ये होते. तेव्हा सर्व विरोधी पक्षाच्या लोकांनी असं ठरवलं की पूर्वाश्रमीचे जे राजकीय पक्ष आहेत, त्यामुळे संघटना काँग्रेस असो, समाजवादी पक्ष असो किंवा जनसंघ असो, जनता दल असो, त्यावेळेला चरणसिंगांचं नाव लोकदल म्हणून होता, तो पक्ष असो, या सर्वांनी ठरवलं की 1977च्या लोकसभेच्या निवडणुकीला आपला स्वतःचा पक्ष, राजकीय पक्ष ते पूर्ण परिमार्जन करावं आणि त्या एकच राजकीय पक्ष म्हणून जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. आणि देशाच्या सुदैवानं इतिहासामध्ये पहिल्यांदाच काढलं. स्वातंत्र्यापासून ते 1977 पर्यंत तब्बल 30 वर्ष काँग्रेसची राजवट होती. त्यावेळेला जनता पार्टीची राजवट आली. तेव्हा जनसंघ हा पूर्ण जनता पार्टीमध्ये विलीन झाला होता आणि 22 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये या देशाच्या जनसंघाचे पूर्वाश्रमीचे लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी ते केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा सामील होते. परंतु दुहेरी सदस्यत्वाच्या नावाखाली देशामध्ये सर्व जनता पार्टीच्या सर्व विरोधी पक्षांनी जनता पार्टीची स्थापना केल्यानंतर अभूतपूर्व इतिहास घडला. काँग्रेसची 30 वर्षाची राजवट ही संपली. त्यावेळेला जनता पार्टीच्या माध्यमातून पहिले पंतप्रधान म्हणून त्यावेळेला मोरारजीभाई देसाई यांना करण्यात आलं. पण नंतर पार्टीचं विघटन झालं. 22 महिन्यामध्ये ती पार्टी कोसळली. मग त्यावेळेला भारतीय जनसंघाने ठरवलं की जनता पार्टीमध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही. त्या पूर्वाश्रमीचे वैचारिक धारणा ही पूर्णपणे कोमेजली गेलेली आहे. म्हणून पुन्हा जनसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. ते 6 एप्रिल 1980 साली झाले. म्हणजे 1980 सालपासूनच्या 8 काळात भारतीय जनता पार्टीने गतिमान पद्धतीने पूर्ण कोलॅप्स झालेली पार्टी आपल्याला आठवतं. 1984ला इंदिरा गांधीच्या हत्या झाल्यानंतर ज्या वेळेला देशामध्ये तेव्हा अभूतपूर्व काँग्रेसची लाट आली आणि त्या लाटेमध्ये देशभरामध्ये फक्त दोनच खासदार त्यावेळेला निवडून आले. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी सारखे धुरंधर नेते बी पराभूत झाले होते. परंतु पार्टीमध्ये निराशा न येता 2 खासदारापासून पुन्हा आलेल्या पुढच्या 19च्या निवडणुकीमध्ये 89 जागा भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या जिंकल्या आणि विविध राज्यामध्ये त्या ठिकाणी भाजपाचे स्वतंत्र सत्ता आली. त्यामध्ये राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश संयुक्तपणे संयुक्तरित्या आलं आणि अशा पद्धतीनं भाजपाने त्यावेळी सत्ता मिळवली आणि गुजरात त्यावेळेपासूनच्या 8 जागापर्यंत गुजरातमध्ये अविरत भारतीय जनता पार्टीची सत्ता विधानसभेमध्ये आहे. आता या ठिकाणी 2 मुद्दे महत्वाचे आहेत. जेव्हा
अटल बिहारी वाजपेयी 89, 91 ते 96 पर्यंत जे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे आले. भारतीय जनता पार्टीचे पहिले पंतप्रधान म्हणून अटलजी 13 दिवस काम पाहिले, सरकार पडलं. त्यानंतर 13 महिन्याचा इतिहास झाला. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पुन्हा सरकार पडल्यानंतर त्यावेळेला 1999 साल ते 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे सातत्याने पंतप्रधान राहिले. हा इथपर्यंतचा कालखंड वेगळा होता. विविध राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, परंतु महाराष्ट्रामध्ये तत्पूर्वी शिवसेना भाजपाने या ठिकाणी 1995 ते 1999 पर्यंत या ठिकाणी सत्ता स्थापन करून त्यावेळेला या ठिकाणी संयुक्त राज्य आले. शिवसेनेचे मुख्यमंत्री 2 मुख्यमंत्री झाले. पण तदनंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सत्तेवर असलेल्या ठिकाणं संपली. परंतु यानंतर अटलजी लालकृष्ण अडवाणीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी याच्या प्रगत करत गेला. त्यानंतर 1914 या देशामध्ये परिवर्तन पूर्ण घडलं. देशाच्या जनतेला असं वाटलं, ज्या गुजरातने गेल्या 4 निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींचं कार्य हे व्यापक प्रमाणात होतं आणि ते व्यापक प्रमाणात विकासाचं स्वप्न पाहिलेलं नरेंद्र मोदी या देशाला पाहिजे, म्हणून देशातल्या जनतेने त्यावेळच्या निवडणुकीमध्ये 2014 मध्ये अभूतपूर्व यश मिळवलं आणि त्या ठिकाणी स्वतःच्या ताकदीने 282 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. पण भारतीय जनता पार्टीने नियत साफ होता. त्याने म्हणलं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जे जे राजकीय पक्ष त्यावेळेला पुलोडमध्ये होते, म्हणजे त्यावेळेला एनडीए जे होतं त्या इंडियामध्ये जे होतं शिवसेना, अकाली दल, भारतीय जनता पार्टी, AIADMK अशा पद्धतीने त्या ठिकाणी सत्तेवर. आपल्याला माहिती आहे अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला ज्या वेळेला ते पंतप्रधान झाले त्यावेळेला 28 राजकीय पक्षांनी त्यावेळेला त्यांना पाठिंबा दिला होता. ही त्या काश्मीरच्या शेख अब्दुल्लांच्या त्यांचं सरकारही भाजपमध्ये समाविष्ट होतं असं चित्र या देशामध्ये होतं. परंतु जेव्हा दुसऱ्यांदा या ठिकाणी एनडीएचं सरकार आलं त्यावेळेला नरेंद्र मोदींनी अभूतपूर्व यश मिळवलं आणि 2014, 2019, 2024 पर्यंत भाजप हा केंद्रात सत्तेवर. पण हे होत असताना भारतीय जनता पार्टीने आपली विचारधारा सोडली नाही आणि विकासाचं स्वप्न पाहिलं. देशभरामध्ये नाही भारतीय जनता पार्टीने आता जनतेने असं ठरवलं की या देशाचा जर विकास करावा, या देशाचं प्रभुत्व राहावं, हा देश विश्वगुरु बनण्याचा ताकदवान व्हायला पाहिजे, हा देश समृद्धतेचा निर्भर व्हायला पाहिजे अशी संकल्पना घेऊन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज 46वा वर्धापन साजरा करतात. आपल्याला माहित आहे देशभरातल्या 2-4 राज्य वगळता त्यामध्ये कधी कर्नाटकमध्ये भाजप आला पुन्हा गेला, परंतु पुन्हा त्याची आज काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टी संयुक्तरित्या आंध्रच्या तेलुगु देशम बरोबर सत्तेवर आहे. आता आंध्र प्रदेशमध्ये स्वतंत्र असलेले त्यामध्ये भाजपा त्या ठिकाणी समाविष्ट करून राज्यात सत्तेवर आहे. अशाच पद्धतीने काही राज्यामध्ये सुद्धा सत्तेवर आहे. आपल्याला माहिती आहे 4-5 राज्य वगळता देशभरातल्या सर्व राज्यामध्ये काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, पूर्वांचल पासून ते अगदी कच्छ काठीवरपर्यंत भारतीय जनता पार्टीची व्याप्ती इतकी प्रचंड वाढली की आज न बोलता व्यसन करण्यामध्ये त्यामध्ये खरं म्हणलं तर जुन्या जनसंघापासून जे कार्यकर्ते कार्यरत होते त्यांच्या अमोल कष्टाने, त्यांच्या त्यागानं भारतीय जनता पार्टीची आज उभी असलेली चित्र आहे. त्या नवीन नवीन कार्यकर्त्यांचा संच आज होतो. आपल्याला माहिती आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा ज्या वेळेला उलट घडलं होतं 1985च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला भाजपने 14 जागा लढवल्या. 14 जागामध्ये 11 जागा जिंकल्या आणि पहिलं किशोर देशपांडेजींच्या रूपाने या ठिकाणी पहिले महापौरपद भाजपने मिळवलं. तर नंतर त्या ठिकाणी महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून भाजपने 1985 पासून ते आजपर्यंतच्या महानगरपालिकेमध्ये 85ला फक्त 11 सीट होते. 1922
92ला ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या 11च्या 22 झाले, नंतर 1997च्या निवडणुका झाल्या, तिथून 22चे 29 झाले आणि त्यानंतर 2002च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 31 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. हे उत्तरोत्तर वाढत गेले आणि आपल्याला माहित आहे की शहर उत्तरमध्ये या ठिकाणी 1990ला पहिल्यांदा आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आणले. 1995ला पुण्याच्या भाजपचे आमदार आले लिंगराज वल्लाच्या रूपाने आणि 1996ला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र खासदार निवडून दिले लिंगराजजी वल्लाळ यांच्या रूपाने. त्यावेळेला पहिले खासदार म्हणून आले. पण तदनंतर झालेल्या विधानसभाच्या विधानसभाची निवडणूक अपवाद वगळलं तर शहर उत्तरमध्ये त्यानंतर गेले 2005 पासून ते आज ताग आहेत आपले या ठिकाणी आमदार आणि माजी मंत्री श्री विजयकुमार देशमुख हे सातत्याने 5ही निवडणुका जिंकलेले की भारतीय जनता पार्टीचा हे जनसंघापासून तर असलेल्या बालेकिल्ल्याला 2-4 निवडणुका वगळता स्वातंत्र्यापासून ते तब्बल निवडून येणारे बालेकिल्ला म्हणून शहर उत्तरचं आपल्या या शहरामध्ये दिसतं. हे असं होत असताना उद्याच्या याच्यामध्ये असा संकल्प आहे. भारतीय जनता पार्टीने ठरवले 46 वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या विविध माध्यमात जे विकास कामं केली, जे बेरोजगारीच्या समस्या सोडवण्यासाठी विविध माध्यमांचे दिली, जे ठिकाणी दुर्बल आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या त्यांना सबल करण्याचा विविध प्रयत्न मोदींच्या नेतृत्वात करतोय. महाराष्ट्राच्या भगिनी त्या ठिकाणी चुकावा असल्यामुळे त्यांना त्याने घेतलेल्या खर्चाचा भागवणूक करण्यासाठी कर्जाचं रूपाने नको त्याला लाडक्या बहिणीच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी सुविधा प्राप्त करून दिली. हे करत असताना शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मोबदला दिला जातं आणि जे वंचित कुटुंब आहेत, गरीब आहेत, दलित आहेत अशा कुटुंबांना सुद्धा या ठिकाणी गरिबीच्या याच्यामध्ये त्यांना अन्नधान्य सुद्धा मोफत देण्याचं एक काम मोदींच्या नेतृत्वात हे सगळी किमया भाजपाने घडवलेले. आपल्याला माहिती आहे की हा देश 1000 वर्षापूर्वी 1000 वर्ष गुलामगिरीत नाही गेला. पहिल्यांदा मोगलांचं राज्य होतं, मोगलांचं संपल्यानंतर ब्रिटिशांचं राज्य होतं, पण अजूनही गुलामी प्रवृत्ती नष्ट झालेली नव्हती. अशा याला स्वराज्याची कल्पना करत असताना सुराज्य सुद्धा पाहिजे. स्वराज्याची कल्पना हे मुळात तोडक रीतीने या देशाची प्रगती होत गेली. परंतु ज्यानंतर 2014 नंतर मोदींचं नेतृत्व आलं त्यापासून या देशाचा चेहरा मोहरा बदलला. हा भारत देश आज इतका आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे. जगाच्या आर्थिक दृष्टीने मागासलेला याच्या काळी 15वा 16वा नंबर होता तो आज 4थ्या नंबरवर आला. भविष्यात 3ऱ्या नंबरवर येण्याची शक्यता आहे. कारण माहित आहे आपल्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती कमी असून सुद्धा आपण या पद्धतीनं आजच्या तरुणांच्या कौशल्यानं आज देश पुढे नेत आहोत. हे सारं भारतवासियांचं त्यामध्ये सगळ्याच धर्मियांचं या ठिकाणी साबण. या देशातला हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, या दलित वर्गातला वेगळा वर्ग असो, बौद्ध असो, हे आता सगळ्या जातीभेदीच्या भिंती तोडून या देशाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. तर भारतीय जनता पार्टीचा राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी उद्यास आल्यानंतर हे सगळं घडलेलं आहे. हा चमत्कारिक नाहीये. या ठिकाणी असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या शक्तीवर आपण भारतीय जनता पार्टी इतक्या मोठ्या प्रमाणात देशाचा विकास करते आणि एक मोदीजींची संकल्पना आहे, त्यांचं स्वप्न आहे 2047 पर्यंत भारत हा निर्भर राहायला पाहिजे, स्वतःच्या पायाने त्या ठिकाणी स्वतःच्या कौशल्याने उभा राहायला पाहिजे, कोणा दुसऱ्या देशावर अवलंबून राहता कामा नये अशी संकल्पना घेऊन भारतीय जनता पार्टी 5 एप्रिल ते आजपासून ते 11 एप्रिल पर्यंत या ठिकाणी महाअभियान चालवलेले. भारतीय जनता पार्टीच्या नवकार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रामाणिक विचारधाराशी एकनिष्ठ करून समरस करून त्यांना या ठिकाणी कुशल शक्ती प्राप्त व्हावं म्हणून हे अभिमान चालतं. म्हणून भारतीय जनता पार्टी हे सांगत असताना आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला वाटतं काहीतरी आम्ही आयुष्यामध्ये जर भाजपाचं काम केलं खारीचा वाटा जरी या सामान्य कार्यकर्त्यांचा आहे असं मी मानतो आणि भारतीय जनता पार्टीच्या या अभियानाला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.